खाली घ्या खाली घ्या खाली घ्या जरा खाली थांबला सुद्धा जागे घामावं तुम्ही करणार सर नाही नाही इथंच करून घेऊ लगेच खालीच घेऊ हा बघा हे रोल आहे का हा घ्या चला रोल आहे भारतीय जनता महायुतीच्या वतीने आज राजन तनपुरे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. ते आपल्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महायुती उमेदवार म्हणून ते आता उभे राहणार. कुठेतरी प्राजक्त कंपनीच्या उमेदवारी संजय राऊत श्रद्धांजली संजय राऊतच्या उमेदवाराकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. संजय राऊतने आता स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली आहे. तिची चिंता त्यांनी करावी. शहरात राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय घेतलाय. नाही काही वेगळी भूमिका नाही आहे. संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा या उमेदवारी निश्चित करतात. ते सुद्धा सहभागी आहेत. माझं त्यांचं स्वतः बोलणं झालं. अशी काही वेगळी भूमिका राष्ट्रवादी शहरात घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणीसंदर्भात 80 लाख जे लाडकी बहिणी आहेत त्यांना लुटण्यात आलेलं आहे कसं बघता? कारण केवायसीचा जे प्रस्ताव आहे तो देखील अद्याप सादर करण्याचे काही सूचना दिली नाही. केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या जातात. ज्यांच्या केवायसी होतील तर सगळ्यांना लाभ मिळणार आहे. सरकारने काही निकष तयार केलेले आहे त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळले जाणार आहे. त्यांना सरकारी नोकरी आहे, त्यांना सरकारचे पेन्शन मिळतं, नोकरी सरकारी नोकरी आहे. काही निकष तयार केले. जे खरं लाभार्थी आहेत ते वंचित आहेत सगळ्या योजनेपासून त्यांना देण्याची भूमिका सरकार. सुरुवातीला सरसकट दिले आणि आता वगळतंय. एक निर्णय झाला तर तो निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा करण्याचा अधिकार सरकारला आहे. सर दुसरी गोष्ट जरांगे पाटलांच्या सोबतची शिष्टाई जी आहे ती यशस्वी झालेली आहे. मात्र दुसरीकडे काल चौंडीमध्ये हाके असतील, पडळकर असतील यांनी कुठेतरी आक्रमक पवित्र घेतला आहे. ओबीसीला धक्का लागला. मला सगळ्यांना हे सांगायचंय कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया मराठा आरक्षणा संदर्भातली सुरू आहे. जे तर तुम्ही निवेदन पाहिलं असेल जे आम्ही जरंगे पाटलांनी आम्हाला दिलं की आम्ही जे काही त्याला मान्यता देऊन त्यांनी जर वाचन केलं पुढे असं नाही की अन्य आरक्षण काढून आपण त्या द्यायला निघालेला असं काही कोणाचं आरक्षण धक्का लागणार नाही. त्यामुळे मला वाटतं ही जे वक्तव्य येतात हे मला माहित नाही काय त्या पाठीमागे काय त्याची भूमिका आहे. ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे.